जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आज आपल्याला बघायचं आहे वरण भातासोबत बनवलेलं असं मस्त असं गवाराची भरीत म्हणू शकता आपण याला, किंवा गवाराची चटणी. मी तर याला गवाराचं भरीत म्हणूनच नाव दिलं. खरंच खूप छान झाली होती, अगदी उत्तम मस्त झाली होती. गवाराच्या शेंगांची आपण भाजी वगैरे तर नेहमी बनवतो. तर बघा अशा पद्धतीने मी ते गवाराच्या शेंगा ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून ते कट करून घेतलेल्या आहे. सोबतच इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 9-10 लसणाच्या पाकळ्या, लसण जास्त वापरायचा, आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं. ज्या पद्धतीने आपण ठेचा वगैरे बनवतो ना, मी त्याच पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे. खायला खरंच खूप उत्तम आहे. कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात अगोदर इथे तव्यावर आपल्या गवाराच्या शेंगा टाकून द्यायच्या आहे. त्याच्यावर अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्या मस्त भाजून घ्यायच्या. माझी आजी वगैरे जी आहे ना, ते नेहमी अशी गवाराच्या शेंगांची चटणी भरीत बनवायची, खूप भारी लागते. अशा पद्धतीने ते व्यवस्थित तेलात टाकून याला मस्त मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. याला पूर्ण भाजून घ्यायचे, जेव्हा अशी पूर्ण लवचिक शेंग झाली पाहिजे, म्हणजे खाताना याचं आपण जेव्हा बारीक करतो ना, त्याचे धागे लागले नाही पाहिजे, म्हणून ही पूर्ण शिजवून तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. मध्यम आचेवर मस्त याला डाग पडेपर्यंत, याला शेंगाला पूर्ण असे डाग पडले पाहिजे, म्हणजे जी आहे ना बघा, असे हळूहळू काळसर डाग पडत आहे, म्हणजे आपल्या शेंगा ज्या आहेत त्या व्यवस्थित भाजत आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण शेंगा ज्या आहेत त्या भाजून घेत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जशा शेंगा भाजलेल्या आहे बघा, आता पूर्ण शेंगा भाजलेला आहे, तर याला काय करायचं, साईडला करायचं आहे, जेणेकरून आता मधात आपली बाकीची सामग्री भाजून घ्यायची आहे. मधातच हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घालायच्या आहे, म्हणजे जेणेकरून त्या अंगावर उडणार नाही. कट करून त्याच्यावर तेल टाकायचं, त्या मधात भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या मिरच्या, म्हणजे जेवढ्या मिरच्या जास्त भाजल्या ना त्याचा तिखटपणा कमी होतो, आणि कोवळ्या मिरच्या वापरायच्या याच्यामध्ये. तिथेच त्या मिरच्या बाजूला करून नंतर थोडंसं तेल टाकून शेंगदाणेसुद्धा त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे, कारण आता तवा गरम झालेला आहे, तर शेंगदाणे मिरची भाजायला काही जास्त वेळ नाही लागत, तेच पटकन भाजून जातं गरम गरम तव्यावर. शेंगदाण्यावर थोडंसं तेल टाकून ते सुद्धा भाजून घेतल्यानंतर परत लसूण टाकलं, लसूण तर पण थोडासा भाजून घेतला. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, आणि जिरं टाकल्यानंतर परत पूर्ण व्यवस्थित पूर्ण एकजीव करायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्या शेंगा सगळं भाजलेलं आहे. वरतून थोडासा कोथिंबीर ठेवायचा आहे, आणि आपलं मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आहे पूर्ण. आता याला आपण वाटूनसुद्धा घेऊ शकतो. मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच याची चटणी बनवलेली आहे, खूप छान होते. किंवा पाट्यावर किंवा दगडाचा खलबित्ता वगैरे जर असला ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालतं. वरतून चवीपुरतं लाल तिखट, म्हणजे लाल तिखट आवडीनुसार टाका, कारण आपण मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे, म्हणून लाल तिखटाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. 1 चमचा मी घातलेला आहे, म्हणजे जेवढं ते तेज गवाराच्या शेंगामध्ये तिखटपणा असला ना, तेवढी ती शेंग छान लागते. अशा पद्धतीने मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर आपला भात घ्यायचा. त्या आपल्या जे गवाराच्या शेंगांची आपण चटणी बनवली होती ती अशी गोल गोल करून भातावर ठेवायची आहे. भोवतालून वरण टाकायचं आहे, आपलं साधं प्लेन वरण, एकदम मस्त. हे बघा, असं कॉम्बिनेशन जर तुम्ही खाल्लं ना, तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल, आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. वरतून मस्त कडकडीत तेल किंवा तूप गरम करून टाका. मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी जिरं टाकलेलं आहे. तूप घेतलं तर खूपच छान, आणि मस्त असं एन्जॉय करा. बघू शकता काय मस्त दिसत आहे, आणि खायला तितकीच भारी झाली होती. तर तुम्ही ही अशा पद्धतीनं कधी बनवलेली आहे का गवाराच्या शेंगांची रेसिपी, ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. भात, वरण आणि ते मिक्स करून एन्जॉय करा. थँक्यू, बाय.